आणि बॅनरबाजीमुळे रंगलेलं राजकारण आपण नेहमीच पाहतो. आज बघूया याच होर्डिंग्समुळे विनोद निर्मिती कशी होते तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. बसने जायचं. एवढा मोठा हास्य सम्राट समीर चौगुले बसने फिरवतोय बायकोला. आता वाट बघत बसते मी बसची इथे. समीर चौगुलेची बायको वाट बघत बसते बसची इथे. ईशा, प्रत्येक गोष्टीची तयारी हवी. जन्माला आलो तेव्हा पापा असं गेलंस का तू? नाही की नाही, बाबा गाडीत बसलीस ना, नंतर तू गाडी झालायत ना. हो ठीक आहे, हरकत नाही. मी रूट्सला धरून आजपर्यंत काम करत होते. लक्षात घे माझ्या रूट्स ना. वाट बघायची आता बसची नुसती. एक बार तू कटकट करणार आहेस का? मी वेगळं चालत जाऊ का पुढे वेगळ्या बस स्टॉपवर? जा, मी इथे जाते. मग जा तू झारकेत. पडा ना. कसं बसल्या बसल्या कसं जमतो तुम्हाला पडायला? तोल गेला. छान सोफ्यावर बसलाय. रक्त असं कसं लागतं हो तुम्हाला? इतकं कधी झालं? एवढं कसं लागतं हो तुम्हाला? सोफा लागून रक्त कुणाला येतं? स्वतःचं नख लागून रक्त. असं एकदा दोनदा झालं असेल, नेहमी होत नाही. प्लीज नाही होत. हळू पडा पडा पडा, सतत पडा. पडा ना, पडा. अरे पडा अरे बघा पडला. बसल्या बसल्या कसा पडतो हा माणूस? असा धक्का मारल्यावर पडणार नाही माणूस. मला धक्का मारते बस मला धक्का मारून तुम्हीच पडलात ना. मग तू आहेस तेवढीच. तू जास्त बोलू नका तुम्ही. मला नाही फिरवताय. चल का. समीर चौगुले झाले. समीर चौगुले ओढणी घेतलेली कटप्पा. चल समीर चौगुले. यस 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 समीर चौगुले. समीर चौगुले. यस यस समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले ग्रुपवर मेसेज बोलव सगळ्यांना बोलव. थांबा तुम्ही इथे. अरे अरे हो इथेच बसा बसा बसा. कोणाला तुम्हाला सोडणार नाही. अरे नाही, अरे इथेच आहे. दत्तू समीर चौगुले. समीर चौगुले. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी. चल चल चल. ये नहीं चलेगी. रफिका हो, तर तुम्हाला मी सांगतो नहीं चलेगी. अरे हे काय आहे? मला What the hell is going on? What rubbish? I am the Alexander. I am the Alexander. एक सेकंड, हे काय चाललंय सगळं? ए कोण रे? अरे बापरे, इथे एक मिनिट, काय झालंय मला कळे. काय झालंय? तुमचा चौगुले आमच्या अंगावर पडला ना, म्हणून आम्ही जखमी झालोय. तुमची माफी बिफी नको आम्हाला नुकसान भरपाई हवी. क्या सहानुभूती सरतासह नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. अरे काय झालं मला अजूनही कळत नाही. स्किटचा नेमका विषय काय आहे मला काय खरंच कळत नाहीये. काय झालं? काय झालं? काय झालं? वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. काय झाला? तुम्ही आमच्या अंगावर पडला ना, म्हणून आमची सगळ्यांची अवस्था ही झालेली आहे. काय समजले? अरे बापरे, निराळीच भाषा. ओहो, आज म्हणजे कमालच आहे. आज एकदम काय करताय तुम्ही? आपली चूक आहे आणि तुम्ही काय त्यांच्यावर विनोद करताय? काय आपली काय चूक आहे? चूक नाहीये. काय चूक आहे? कळू काय चूक आहे माझी? तुमची पडण्याची सवय कधी जाणार आहे? अहो स्वतः पडता आता लोकांना पण जखमी करायला लागला. तुम्ही काय करायचं? अरे, तुमचं कुठे मला कंटाळा आलाय. अरे कुठे पडलं? तुमचं म्हणजे असं झालंय ना, चारू अण्णाची कोंबडी आणि 12% मसाला. चारणाची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असा येते. चारुण्णाची कुठली पाक 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 कोंबडी वाटेल ते. गप्प बस जरा. हे काय झालं मला कळेल. काय झालंय ते कळू. काय झालंय? काय झालं विचारता? अरे माझाच प्रश्न मला नका यार विचारू. तुम्ही ना उत्तर द्या. मला काय झालंय ते कळू दे प्लीज. अरे बापरे, ही मगाचीच आहे काही वेगळी आहे? हो नाही. अरे मला हो प्लीज प्लीज शांत बसा. प्लीज प्लीज प्लीज. पुढच्या त्या MSJ चौकात तुमचा फोटो असलेला होर्डिंग. हा MSJ चौकात माझं होर्डिंग आहे. हो आहे नाही होता. म्हणजे तो आमच्या अंगावर पडलेला ना, म्हणून आम्ही सगळे जखमी झालेलो आहोत. हे बघा, हे बघा. हे बाय यार, आता जखमी म्हटल्यानंतर अचानक करायला लागले. अरे आठवण करून दिल्यावर नाही.
झाला हो हो हे hands up, बावराज! होय, अरे असा माझ्या समोर आहे 2 हात करायला. अरे मीच आहे तो जगत जेता, मीच आहे तो विश्व विजेता. झेब्रा क्रॉसिंग. अरे अलेक्झांडर होता ना, झेब्रा क्रॉसिंग कुठून आणला? अलेक्झांडर होता ना, आला तेव्हा. एक मिनिट, काय झालं यांना? मला खरंच कळत नाहीये. व्हॉट इज हॅपन? काय काय झालंय? काय काय झालं? माझा नवरा आया. अरे बापरे, त्याला आम्ही काहीच नाही करू शकत. गप्प बसावं. सॉरी, हा माझा नवरा ना नाटक कंपनी स्त्री पार्टी करणारा नट हा. त्याची खास. आता आम्ही काय त्याचं काय झालं बघता बाय तुम्ही? म्हणजे? तुमचा त्या होर्डिंग त्यांच्या डोक्यात पडला ना, त्या डोक्याचं काय होतं ना ते? भुगा भुगा नाही बुगा नाही. दही ते- दही दही नाही ओ. डॅन्ड्रफ डॅन्ड्रफ. अरे डॅड, तुझ्या ते जाताना काय तर जाताना यादाश 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 हे स्मृतीभ्रंश. स्मृतिभंश काय तर झाला यांचा आणि म्हणून यांचा असा झाला. हो काय सांगताय काय? साडी ब्लाऊज घालणारा नट आता अलेक्झांडरचे कपडे घालून फिरता. स्वतःला अलेक्झांडर समजता तुमच्या मुलं. एक सेकंड, मला लक्षात आलेलं आहे ते होर्डिंग पडल्यामुळे तुम्ही जखमी झालेला आहात, पण त्यात खरंच माझा काही हात नाहीये. आणि हे बघा चांगला माणूस झालेला आहे. एखादा माणूस अलेक्झांडर होतो, खूप मोठा माणूस आहे अलेक्झांडर, विश्व विजेता आहे. त्यांनी 7 समुद्र जिंकलेले आहेत पार करून. ए यार, कोण आहे रे? असा हात मला लांबून मारल्यासारखी वाटते. हो रिलॅक्स. विषय बदलू नको. आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे. नुकसान भरपाई बरोबर पाहिजे. बोलता आता. नाही तर बरोबर बोलता. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. ऐका ऐका, तुमचा गोंधळ होतोय काहीतरी. जो हे बघा, हे देखो, होर्डिंग जे आहे ना, त्या होर्डिंगवर मी नव्हतो. मी फोटो होता माझा तिकडे. होर्डिंगवर तुम्ही जे बघितलात ना, अरे हा फोटो आहे जो असाच आहे. कायमस्वरूपी असा मी उभा राहू शकतो का? तर नाही, हा फोटो आहे. कळतंय का? मी माझ्या घरी होतो. हा फरक आहे. यार, लांबून नका ना हाक मारू, जवळून मारा ना. इथे बस. होय, होय. शांत बळी. होर्डिंग कोणाचं आहे? होर्डिंग माझं आहे. मग जबाबदारी कोणाची आहे? यांचीच आहे. अरे माझी नाही जबाबदारी, तर आयोजक आहेत त्यांची जबाबदारी आहे. बर बर. एक कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो होतो. वह्या वाटपाचा कार्यक्रम होता जो 4 दिवसानंतर आहे. तर त्यांनी असं दिलेलं, बाबा आम्ही समीर चौगुले 4 दिवसानंतर येतील, तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन त्यांना भेटा. असं ह्यासाठी होर्डिंग आहे. बरं बरं. माझं काही बरं बरं बरं. सगळं मी मान्य करतो, पण तुमच्याकडे परवानगी होईल? परवानगी नाही, परवानगी द्या ना. परवानगी आहे. द्या परवानगी द्या. गप्प सांग तू. नाही परवानगी आहे का सांगा ना. माझ्याकडे नाही, आता वाटतं. नाहीये. मग परवानगी जर नाहीये तर तुम्ही होल्डिंग मध्ये गेलातच कसे? तुम्ही होल्डिंग अरे मध्ये मला सांगा. यार, खास आहे खास. अरे गप्प गप. तुम्हाला कळत कसं नाही? अरे या मी हे घर आहे, हे घरी मी झोपलोय. इथे तिथे होर्डिंग आहे, इथे होर्डिंग आहे असं. इथे मी ऍक्च्युली नाहीये, हा फोटो आहे. मी जर इथे असेन तर मग मी इथे कसा असेन? इथे मी नाहीये, इथे मी आहे. आणि जेव्हा तुम्ही होर्डिंग बघता तेव्हा तुम्हाला फोटो दिसतो, म्हणजे मी तिथे नसून. चल पाणी दे रे. नाही आणलंय. यार, अरे कळतंय का तुम्हाला? मी नाहीये तिकडे. मला समजून नाही दिसलं तिकडचं. अरे तू जा नको यार, मला सांग ना यार. मी नाहीये. बघ एक मिनिट. मी जर होर्डिंग मध्ये असतो आणि मी पडलो असतो तर माझं कपाळाला टेंगून आलं असतं. आणि की मग केवढं मोठं आहे, म्हणजे हेच पडले. हाना जल्ला हाना. अरे काय एक ती भाषा ठरवा ना यार. मी कसं उत्तर द्यायचं? कुठल्या भाषेत उत्तर द्यायचं तुम्हाला? ऐका यार. एक मिनिट गप्प बसा जरा. ऐका ना, कच्चा लिंबू समजून माफ करून टाका ना त्याला. एक सेकंड. ईशा, मी कच्चा लिंबू नाहीये. 29 वर्ष काम करतोय मी. कच्चा लिंबू नाहीये. बर, हे पिकलेत, घ्या रस काढा सगळे. मी तुमच्यावर 12 कोटीचा दावा टाकणार आहे. 12 कोटीचा. काय राव, काय म्हणजे किती अतिशयोक्ती हो. हा कलाकार म्हणून काही बोलाल. एवढंसं लागलंय, 12 कोटींचा दावा तुम्ही लावणार माझ्यावर? हो मी चित्रकार आहे. चित्रकारात मी माझं एक पेंटिंग 1 कोटीला विकलं गेलं असतं, पण ज्या हाताने मी काढतो त्याच हातावर मला लागला. आता पुढचे सगळ्या पेंटिंगची चित्रांची तुम्ही वाट लावून टाकलीत माझ्या. आय एम व्हेरी सॉरी, हे मला माहिती नव्हतं. व्हेरी सॉरी. म्हणजे एवढं तुम्ही मोठे असाल काय ते चित्रकार. तुमची चित्र म्हणजे कुठे असतात? म्हणजे मी बघितलेलं नाही आजपर्यंत. काही एक्झिबिशन्स वगैरे लागतात का चित्रांची? बघितलेली नाहीस? नाही मी नाही बघितली. लाज वाटली पाहिजे तुला. लाज वाटली पाहिजे. कृतघ्न ऐसा परामोल. एक सेकंड, तुम्ही हे म्हणू नका मला. हे म्हणू नका म्हणजे? अरे माझं अख्खा आयुष्याचा वेळ मी तुझ्या या चेहऱ्याचे भाव रेखाटण्यात काढले. सांगतोय म्हणजे 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 हा? दत्तू म्हणजे मला पण नाही कळलं. दत्तू चित्रकार.
नाही मला नाही चित्र काढायला. अरे माझ्या झोळीतनं चित्र काढ रे तू मूर्ख कुठला. हा हा हे बघ हे बघ हे चित्र मी तुला फेसबुक वर टॅग करायचो. हे बघ हे व्हॉट्सअप वर पाठवायचो. हे इन्स्टावर टॅग केलंय. हा हे तुझं पडलेलं स्किट होतं त्यासाठी मी काढलेलं हे चित्र आहे. हे वाचलेलं स्किट होतं त्यासाठी काढलेलं चित्र आहे. तुला एक पण लक्षात नाही. मारला पाहिजे तुला. एक सेकंड, ही सगळी चित्र तुम्ही काढून मला पाठवली होती? हो तुझ्या 4 वर्ष शोधतोय तुला मी. चित्रकला काढतो. अरे चित्रकला काढायची आहे ना, तू देखावा काढ. 444 कावळे काढ, नदी काढ. डायरेक्ट समीर चौगुले काढायला घेतो तू. माका मारलं कोणी? माका कोणी मारले? यांका मेमरी लो. अगो ऐकलं हे माका कोणी कपड्यात घ्याला? नाही नाही माझी साडी चोळी खया. अरे माझा नाटकाचा प्रयोग हा रात्री. हा माका बाई रोल करू जा. सर आधी फळ मार्केट मध्ये जाऊया. थयक प्रयोग हो इकडे या जरा. या इकडे. खूप झालं तुमचं. इकडे लांबून हाक मारणार. पण इकडे लांबून हाक मारणार आहात ना तुम्ही? काय वाटलं तुम्हाला? कलाकार म्हणजे काय वाटलं तुम्हाला? वाटेल ते बोलाल तुम्ही आम्हाला. मगातपासून मी बघतोय, सांगतोय मी तुम्हाला होर्डिंगवर नाहीये तरी मलाच शिव्या घालताय तुम्ही. कलाकार म्हणजे काय वाटलं तुम्हाला? सॉफ्ट टार्गेट वाटले? कितीही ट्रोलिंग करा ते काहीच बोलणार नाहीत. स्वतःचं लॉक करायचं प्रोफाईल आणि दुसऱ्याला ट्रोलिंग करायचं, ही सवय आहे ना तुमची? का वागलात सर? खरं सांगा, का वागलात? चौगुले मुद्दामून नाही केलो. ते होर्डिंग पडलं ना तेव्हा पोलिसात गेलो होतो कंप्लेंट करायला. त्यांनी कंप्लेंटच घेतली ना आमची. आम्ही सामान्य माणसं ना. तो होर्डिंगवाला त्याने पण हात वर केले. इन्शुरन्सचा क्लेम पण नाही मिळाला चौगुले आम्हाला. बोले नैसर्गिक आपत्ती, वाऱ्याने पडलं होल्डिंग तुमची चुकी आहे म्हणून. आमच्याकडे कोण बघत नाही हो चौगुले. मग ठरवलं तुम्ही साधे शिंकलात ना, कारण तुम्ही सेलिब्रिटी आहात ना. साधे शिंकलात ना ते न्यूज पोर्टलवाले ना त्याची न्यूज करतात, मोठ्या न्यूज करतात. ठरवलं तुम्हाला घेराव घालायचा, तुम्हाला प्रश्न विचारायचे, निदान त्याची तरी न्यूज होईल आणि आम्हाला कोणीतरी नुकसान भरपाई देईल म्हणून केलं चौगुले. मुद्दा तुमचा मुद्दा मला पडतो, पण ही पद्धत आहे का? एखाद्या कलाकाराशी वागायची ही पद्धत आहे काय? को असं वागला तुम्ही? चुकलो आम्हाला मान्य आहे, चुकलो. पण मग सामान्य माणसांनी काय करायचं चौगुले सांगा? काय करायचं आम्ही? पोटाची खडगी भरायला सकाळी बाहेर पडतो आणि होर्डिंग खाली येऊन मरतो आम्ही. होर्डिंग खाली सामान्य माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय होय चौगुले? म्हणजे आम्ही काय फक्त मरायलाच येतो? अहो चौगुले, दिसतंय सामान्य माणसाला उघड्या डोळ्याने दिसतंय की हे जे होर्डिंग आहे ते अनधिकृत आहे, पण यंत्रणेला ते दिसत नाही. हे आम्ही कसं पचवून घ्यायचं सांगा? हे कसं सहन करायचं आम्ही? चौगुले, मी नाही काढत तुमची चित्र, चला मला नाही काढायची. पण हे जे आमचं दुःख आहे ना, जे आम्ही कुठे मांडू शकत नाही, आमच्या ज्या वेदना आहेत ज्या कुठेच आम्ही मांडू शकत नाही, ते तुम्ही तरी मांडा ना कुठेतरी. तुमच्या कलाकृतीतनं, पोस्टमधनं, तुमच्या त्या गेला बाजार त्या स्किटमधनं कुठेतरी मांडा, जेणेकरून आम्हाला काय थोडा तरी न्याय मिळेल. थोड्या तरी आशा तरी दाखवा आम्हाला. हे तरी पटतंय तुम्हाला? हे बघा भाऊ, पटतंय आम्हाला. आम्ही प्रयत्न करू. आमच्या कलाकृतीतून तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या तुमच्या समस्या आहेत त्या आमच्या सुद्धा आहेत की नाही, चौगुले त्या मांडायचा प्रयत्न. काय एक खरं सांगू का? एक खरं सांगतो, मी रोज तासनतास होर्डिंग वरती तुम्हाला बघत बसायचो. ते होर्डिंग बघायचो. अरे थँक्यू. खूप पॉझिटिव्ह वाटायचं. थँक्यू सो मच. असं वाटायचं साला ह्या माणसाचं करिअर होतं तर आपलं होऊच शकतं रे. तुझ्या विषय खूप सुज्ञपणे मांडला. सर्वसामान्यांच्या व्यथा मांडून या स्किट मधून तुम्ही त्यांच्या काळजाला हात घातलात. खरंच खूपच सुरेख. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद, नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी मोठ्यांसाठी टाळ्या वाजवूया. महत्त्वाचा विषय होता आणि जे समाजात घडतंय
त्याच्यावरचं भाष्य आपल्या या मंचावरनं लगेच केलं जातं, हा फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला. विषय गंभीर आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडलात आणि त्यातनं एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलात, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. पण मग त्याच्यावर कधी सोल्युशन निघेल नाही निघेल आपल्याला कुणालाच माहीत नाही. मला असं वाटतं आपण सगळेच एका आशा निराशेच्या होर्डिंगच्या खाली उभे आहोत आणि झेब्रा क्रॉसिंगवरती नियती उभी आहे आणि ती वाट बघते की यांना सिग्नल कुठला द्यायचा आहे. अशा काहीशा अवस्थेत आपण सगळेच आहोत. पण एफर्ट फार अफलातून होता, फार ऑनेस्ट एफर्ट होता आणि त्यामुळे तो भिडला. मजा आली. सम्या फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, बहारदार, मजा आली. मोरे मस्त एफर्ट होता, मस्त. ईशा मस्त, पम्या मस्त, दत्तू कमाल, मस्त, फार मजा आली. चेतना वंडरफुल वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. सई कडक परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे असा एक मंच आहे जो स्वतःला हवं ते भाष्य ठामपणे मांडतो आणि अशा स्वरूपात मांडतो की जे एक्सपेक्टेड नसतं. म्हणजे आज तुम्ही सगळ्या बाजू मांडल्या आणि आपण परत ह्युमरच्या मूळ मुद्द्यावर परत त्याचा एंड येऊन केला, विच वॉज वंडरफुल. आय थिंक इट वॉज अ ग्रेट टीम एफर्ट. मला अलेक्झांडर पुन्हा बघायला आवडेल. क्रेझी होता अलेक्झांडर. आणि तुम्ही सगळ्यांनी पण मस्त, म्हणजे आपापल्या वाटेला जे आलं ते एकदम सुंदर केलं. समीर दादा, तुझं विशेष कौतुक, कारण स्वतःवरती विनोद करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि स्वतःवरती टीका ओढवून घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे हे रिस्की पण आहे, हे खूप बोल्ड पण आहे. आणि मला असं वाटतं जो माणूस रिस्की आणि बोल्ड असतो त्याला कायम सक्सेस मिळतं किंवा त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त त्याला खुणावू शकतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे तुझं खूप कौतुक, मजा आली. थँक्यू.